मी माझ्या आजच्या दोन शब्दात सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाचे अतिथीगण, आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, माझा आजचा टॉपिक आहे व्याधी क्षमत्व, सुवर्णप्राशन आणि आधुनिक लसीकरण। बालकांमध्ये प्रौढांपेक्षा कमी व्याधी क्षमत्व असते, त्यामुळे बालकांमध्ये अनेक व्याधी होताना आपणास दिसतात। WHO डाटानुसार 5 वर्षांपूर्वी 5 वर्षापेक्षा कमी वयाचे नवजात बालके हे 41% मृत्यू पावतात, तर त्यातील 75% नवजात हे एका आठवड्याच्या आतच दगावलेले दिसतात। तर याचे प्रमुख कारणे कोणते आहेत, तर ते निमोनिया, टायफॉइड आणि डायरिया। तर व्याधी क्षमत्व नेमकं काय आहे, तर व्याधी क्षमत्व हे आपल्या शरीरातलं व्याधी विरोधात लढण्याचं सामर्थ्य म्हणजेच एक बल आहे। व्याधी होऊच नये यासाठी ते कार्यरत असते। व्याधी क्षमत्व जर आपण पाहावयास गेले तर ते जन्मताच मिळालेले असते, तर काही व्याधी क्षमत्व हे आपणास मॉडर्न मेडिसिन म्हणजे इम्युनायझेशनने मिळवावे लागते। व्याधी क्षमत्व हे स्वभावतः मदरकडून फिटसकडे मिळालेले असते, त्यास नॅचरल इम्युनिटी म्हणतात, तर त्याला स्वाभाविक व्याधी क्षमत्व असेही म्हणतात। तर व्याधी क्षमत्व याची गरज पडण्यामागचं आपल्या भारताला कारण काय आहे, तर त्यासाठी कुपोषण हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे। कुपोषणामुळे लहान बालकाचे व्याधी क्षमत्व हे कमी असते, त्यामुळे त्यांना अनेक रोग होतात आणि ते दगावतात। तर व्याधी क्षमत्वावर आचार्यांनी त्याच्यावर उपाय पण सांगितलेले आहेत, तर ते म्हणजे सुवर्णप्राशन। सुवर्ण म्हणजे सोने आणि प्राशन म्हणजे चाटण। सुवर्णापासून बनवलेले एक औषधी द्रव्य म्हणजे सुवर्णप्राशन। म्हणजे सुवर्णापासून बनवलेले हे औषधी द्रव्य म्हणजे नेमके काय आहे, तर याच्यात 4 मूलभूत घटक आहेत। एक म्हणजे स्वर्ण भस्म, जे की विषशामक श्रेष्ठ द्रव्य आहे, तर त्यामुळे विषघ्न म्हणून त्यास ओळखले जाते। तर दुसरं आहे ब्राह्मीघृत, तर हे बालकाच्या बौद्धिक विकासासाठी एक औषधी द्रव्य आहे। तर तिसरा आहे घृत हा बालकाच्या वाढीव शरीरासाठी उपयुक्त घटक आहे। आणि चौथा म्हणजेच मधु हे एक श्रेष्ठ कफग्न म्हणून मानलेले आहे। तर यानंतर माझा तिसरा टॉपिक आहे आधुनिक लसीकरण। आधुनिक लसीकरण हा केंद्र सरकारने आज आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत खूप सारे मॉडर्न मेडिसिन आणि मॉडर्न आरोग्य सुविधा पुरवतात। तर आयुष्यमान भारत योजना तर ती काय आहे, तर ती 1350 व्याधीवर मुक्त उपचार करणारी एक योजना आहे। यात 5 लाखापेक्षा कमी खर्चाचे जे काही उपचार असतील ते मोफत दिले जातात। तर आपले आयुर्वेद आधुनिक चिकित्सा शास्त्र हे एखाद्या विशिष्ट व्याधी क्षमत्व निर्माण करण्याचे काम करते, पण आपला आयुर्वेद हा व्याधी होऊच नये यावर प्रामुख्याने काम करत असते। आओ काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए। यहाँ तो हर कोई जीवन काट लेता है, यहाँ तो हर कोई जिंदगी काट लेता है, चलो इस कदर की एक मिसाल बन जाए, असे आपले आद्य आचार्य ज्यांनी आयुर्वेद शास्त्राचा पाया रचून आज आपण आधुनिक शास्त्राबरोबर आयुर्वेद शास्त्र हे पुढे वाटचाल करताना दिसते। तर अशा आद्य आचार्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी त्यांच्याबद्दल आणखी
इंसान ना कद से बड़ा होता है या ना पद से बड़ा होता है, इंसान कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो सबके काम आता है वो सबसे बड़ा होता है। थैंक यू। जय हिंद, जय भारत। Hello, Namaste, Assalamualaikum, Ni hao, Konnichiwa, Annyeonghaseyo. You all must be wondering what's with this multilingual greeting and what it has to do with the topic of concern today, that's Vedic Shivatva. Well, this multilingual greeting was to remind you very quickly of the diversity we dwell in, how diverse we are. Now, when I'm speaking about diversity, I do not only mean the diversity in our culture, the diversity in our behavior, the diversity in the regions we dwell, but also the diversity in the pathogenic world of system. And no wonder if we compare the two races of human race and the pathogenic system, they are accelerating and transforming their genome at a way faster rate than us. But isn't it wonderful to observe how we are still sustaining, how even now Homo sapiens are gracefully sustaining the ecosystem? Whom the credit goes to? Then it's none other than Vedic Shivatva. Now before we deep dive into this concept of diversity and Vedic Shivatva, let's take a call on my thinking of Vedic Shivatva. Whenever the word Vedic Shivatva comes, students immediately associate it with Ojas, to be precise, Shleshmik Ojas, Parampara Ojas, Sharirik Bala, and to some extent to the Prakriti given by Artava and Shukra. But is Vedic Shivatva limited to those words? No. Vedic Shivatva has to do with your Sharirik status. It has to do with the Dhatu Sarada of your body. It has to do with the Prakriti Nishtiti which has been done due to Antar Shuddhi and Shukra Shuddhi. It has to do with Deha Bala. It has to do with your Mansik Pravrutti. It has to do with your Mansik Sattva. Whenever Vedic Shivatva is thought, always the physical apparatus is seen, the physical body, the mass is seen. What about the mental aspect? For that, there is Mansik Sattva. Vedic Shivatva handles both the prospects. Now what about the diversity I was speaking about? It was the diversity existing in the pathogenic system. Now how do I relate it? Before going to it, again, when I speak Vedic Shivatva, words like immunization, vaccination, immunity come to our mind. But I am very disheartened to know that we are often trying to link these two concepts where I feel both are fundamentally way too apart from each other. When I say Vedic Shivatva, I think of my whole system. I think about my reproductive system, I think about my gastric system and many more systems. Saying Vedic Shivatva doesn't bring different values in my mind. But when I say vaccination, I think of polio. I think of other diseases. I think of TB and then I try to relate what vaccine to give. So the preposition, the base of both the concepts are way too different and better not to compare. Vaccinations could be compared to the sword and shield present in the hand. Having sword and shield in the hand doesn't mean you are immunized. The moment you are taken or got rid of your sword and shield, you are no more immunized. But immunization has a broader meaning and not just being able to stand against the fire, being able to stand against the roga, but is your innate power, that is Vedic Shivatva. We can say Vedic Shivatva is a tool which we humans use to rationalize ourselves against the Vyadhi, whereas these vaccines have made our human body a tool to fight against the pathogens. But are these pathogens static? No, they are not. The genome is changing every second. How can we rely on the vaccinations which are just some chemical components which will be no longer of use if these genomes are transformed? Then what do we have to offer? What the Ayurvedic system of medicine has to offer here? Then I think it has to be Acharya Kashyapa, Suvarna Prashan. Acharya Kashyapa, thousands of years ago, already have provided us with 16 years of wider course of Suvarna Prashana, where he has included various herbal medicines, be it the Aryagavad, Brahmi, Giloy, with Madhu, Grutta, and of course Suvarna Bhasma. He has given us the magical rasayan to sustain our children and children in the home right after they are born, till 16th of their age. Of course, in Pushya Nakshatra we are supposed to give it. When we have such an elaborated plan given to us
vaccination system. I won't say it's wrong, but it's unreliable in longer ways of career. For few decades or few centuries, it's okay. But this polio vaccines or the other vaccines won't be as much effective after some decades more. We have good example of corona itself. We took one vaccination, we took another one, and then time came when we were known we have to take one more vaccine. So the system is somewhere having many loopholes. And here we can take shelter under our house of Suvarna Prashana. Surely it has given importance to both Sharirik and Mansik Drushti. It has given immense popular results in cases of autism, ADHD and many psychological diseases also. Giving immunity, it is a must. So I would say Suvarna Prashana is a power. It's a power I am holding, you are holding, and definitely all the Ayurvedic scholars are holding. Thank you. माझा नाव सोम कांबळे. माझा जो विषय आहे तो शास्त्रोक्त पंचकर्म व स्पा थेरपी त्याच्यातील सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी हे सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आयुष्य वेद आयुर्वेद ज्या शास्त्रामध्ये ज्या ग्रंथामध्ये आयुष्याचे ज्ञान सांगण्यात आलेले आहे ते शास्त्र म्हणजे आयुर्वेद. गुरुचरित्र सारख्या पवित्र ग्रंथात देखील त्याचा नमूद केला गेलेला आहे असे शास्त्र म्हणजे आयुर्वेद. गुरुचरित्रमध्ये सांगितले अथर्व वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद. आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये दल्लनोक्त 3 पंचकर्माचे वेगवेगळे प्रकार सांगितले गेलेले आहेत. तर आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्या जरकांचे व सुश्रुतांचे पंचकर्म हे शिकण्यास मिळेल. आपण स्पा थेरपी बद्दल विचार केला तर स्पा थेरपी कुठून आली, कशी आली, त्याचा उगम काय ते सगळं मला सांगायला आवडेल. तर 16व्या शतकामध्ये बेल्जियम या देशात जे की युरोपियन खंडात पडतं. 16व्या शतकामध्ये युरोपियन खंडातील बेल्जियम सारख्या देशामध्ये ज्या वेळेस लोकांना रक्ताच्या निगडीत व्याधी उत्पन्न होत होत्या तर त्यांनी एका ठिकाणी जाऊन पाण्याचे सेवन केले व ते पाण्याचे सेवन करताच त्यांच्या व्याधी नाहीशा झाल्या. जर आपण याच्या मागचे सायंटिफिक कारण जर पाहिले तर आपल्याला कळून येते की आयर्न डेफिशियन्सीमुळे त्यांना त्या व्याधी निर्माण होत होत्या. मला आठवतं की मी जेव्हा 12वीला होतो तर NCERTच्या बुकमध्ये एक वाक्य माझ्या निदर्शनास गेले की हिमोग्लोबिन इज अन आयर्न कंटेनिंग रेड कलर कंपाउंड इन द ब्लड विच कॅरीज द ऑक्सिजन ऑल ओव्हर द बॉडी. तर आपण पंचकर्माबद्दल जर बोलत आहे तर मला सांगायला आवडेल की एखादा दोष त्याचा जर प्रकोप जर झाला तर आचार्य वाकट आणि अष्टावृदयमध्ये मानून ठेवलेले की शमन चिकित्सा व शोधन चिकित्सा. एखादा दोष जर वाढला तर ते पथ्य वगैरे पाळून गोळ्या औषधे घेऊन त्याचे शमन करणे म्हणजे त्याचे कमी करणे म्हणजे शमन चिकित्सा होय. तर शोधन चिकित्सेमध्ये येतं की एखादा दोष जर वाढला त्याच्या शरीरातून डायरेक्ट निरसरण करणे म्हणजे शरीरातून डायरेक्ट त्याला बाहेर काढणे हे शोधन चिकित्सेचा भाग. तर पंचकर्म देखील तेच. तर आपण स्पा थेरपी बद्दल विचार केला तर स्टोन थेरपी, मड थेरपी, एरोमा थेरपी, मेनिक्युअर, पेडिक्युअर इत्यादी असे बरेच मिळतील. तेच आपण पंचकर्माबद्दल विचार केला तर वमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण. फरक फक्त एवढाच आहे की जर्गाचार्यांनी निर्वासन बस्ती आणि अनुवासन बस्ती असे स्पष्ट केलेले आहे. तर तेथेच सुश्रुतांनी रक्त 4था दोष मानून रक्तमोक्षण हे सांगितलेलं आहे. तर आपण विचार करतो की स्पा थेरपी आणि आयुर्वेदामध्ये काय सिमिलॅरिटी काय डिसिमिलॅरिटी आहे. तर मला सांगायला खूप आवडेल की 16व्या शतकामध्ये हे स्पा थेरपी आलं तरी त्याचा इतका प्रसार झाला की म्हणजे पूर्ण जगावरती त्याचा प्रसार खूप झाला ज्याचे की माझ्या आयुर्वेदाचा प्रसार झाला नाही. तर याचे कारण मी सांगू इच्छितो की जे वनस्पती जे द्रव्य जे माझ्या आशिया खंडातील भारत देशात मिळतात त्यांचा रस, गुण, वीर्य, विपाक हे सर्व औषधी गुणात्मक आहे. तर ते फक्त आशिया खंडातील भारत देशातच निर्माण होते. इतरत्र त्याचा कुठेही उपलब्धता नाही. मी जे शास्त्र आपल्याला दोष व्याधीमुक्त जीवनाकडे जाण्यास प्रवृत्त करीत असेल त्या शास्त्रात मला तरी असं वाटतं की ते शास्त्र जे आहे ते सर्वोत्कृष्ट असे मी मानतो. थँक्यू.
Good afternoon everyone, my name is Arushi and today I am going to present my views on the topic Panchakarma therapy versus spa therapy or whether they are same or different. So to start with, I would like to share a quote with you all. That is, a life without health is same as a river without a water. And this quote sums up the importance of health in our life, right? So, but in today's world troubles with our body and mind and we get a lot of mental diseases and physical diseases. So, a big question mark in front of us is that how to get rid of all these things and how to survive, how to stay healthy under all these circumstances. For this, some people opt for Panchakarma therapy, some people opt for spa therapies. So, let us know a bit more about these things. So, do you all know what is spa actually? So, the spa, this word comes from the Belgian village where the soldiers used to get the treatment of their ache and the wounds they get after the battle. And nowadays, this non-medical procedure aims at rejuvenation, relieving stress and beautification by the means of their various treatments like manicure, pedicure, hot baths, mud baths and much more that we all know. And coming to our science, Ayurveda, we all know that it is rooted in India. And the aim of Ayurveda is Swasthya se Swasthya Rakshanam, Aturasya Vikar Prashmanam. And the actual meaning of health according to our science is Samadosha Samagnesha Samadhatu Malakriya Prasanna Atmendriya Manaha Swasthya Ityavi Diyate. And to fulfill all these things, we either opt for Sanshraman or for Sanshodhan. So Panchakarma treatment comes under Sanshodhan therapy. So according to Acharya Sushruta school of thought, Panchakarma therapy includes Vaman, Virecham, Basti, Nasya and Rakta Moksha. But you all must be thinking that we all know these things. What is new in this? Why should we know the difference? So the reason is, I see many of us who still do not know the main difference between these Ayurvedic therapies and these spa therapies. And the main problem in our society is that the people who do not have any knowledge are doing wrong practices under the name of Ayurveda. I think day by day many spa centers are running under the name of Ayurvedic Panchakarma therapy and they are violating the rules, they are violating the principles that we follow and they are modifying the treatment. So, we should know the difference. So, the first and foremost thing that we should know is Ayurveda aims at treating 13 Shrotas, 13 Agni, 3 Dosh, Sapta Dhatu, 3 Malas, whereas these spa therapies are meant just only for relaxation or rejuvenation. Next, a special importance to Hetus has been given in our science because we believe that Hetu itself is the first step of Chikitsa known as Nidan Parivarjan. And we all know that in our science, everyone is not considered to be same. So a same treatment cannot be given to everyone. So we evaluate a n number of points. We evaluate about Rogi, Rog, Ashtvit Pariksha, Dashvit Pariksha, Prakruti Kal. And after analyzing these n number of things, we come upon a diagnosis and hence via treatment. Whereas these things are hardly considered in these spa centers. And obviously we cannot give the same Panchakarma treatment to everyone coming in our clinic. We obviously considered about the Arha and Anahara. And these things are even not known by the spa centers. Now coming to the main procedure. So we completed in 3 sequential steps. Purva Karma, Pradhan Karma, Paschat Karma. Purva Karma involves Deepan, Pachan, Snehan, Shvetan. These spa centers do not follow these karmas and even if they give their so-called steam therapy, it is not followed after the Snehan. So it is not giving the same benefit as of our Panchakarma therapy. Now the Pradhan Karma. It is itself involving the Panchakarma treatment, Vaman, Virecham, Basti, Nasya, Rakta Moksha as we listened earlier. And then coming to the Paschat Karma. The Paschat Karma involves Samsarjan Karma, Tarpanadi Karma. And this Paschat Karma is unique to Ayurveda and no one is following it. It leads to the regain of the strength that we lost during the Panchakarma therapy. Now, coming to an ideal Panchakarma treatment, it takes almost 129 days to get Pravar Shuddhi, 85 days to get Madhyam Shuddhi, and 57 days to get Avar Shuddhi. Whereas these spa centers claim that they will give all these things in just 5 days. Doesn't it seem strange? And I believe that these spa centers, no matter these are giving relaxation, rejuvenation, etc. But these are acting only externally. Whereas Panchakarma, in Panchakarma, every single cell of the body is getting detoxified and purified. So obviously the glow that comes
The qualification. The spa therapist, they do not require any type of qualification. They just pass their 10th class, get any certificate, whereas we are investing 5.5 years in learning the Siddhantas of Ayurveda. Then, they do not have any accreditation, just like we have the NABH accreditation that gives the rules and regulations to build a Panchakarma unit. And also for the 5-star treatment, they involve the use of ACs, loud music, which are itself the hetus by us Atmendriya, Artha Sayoga, Sparshindriya and Shrotendriya. Now, is it even tolerable that these spa centers, sometimes we hear the news that the sex rackets, prostitution rackets are running under the name of spa therapies. Aren't they causing, they are acting as a barrier in our reputation as well. So we cannot tolerate it. So through this allocation, I would like request the authorities who are responsible for this to stop and prohibit the spa centers to use the name of Ayurveda in front of their spa centers. And at last, I would like to conclude that. Thank you so much. Thanks for giving me the opportunity to say few words. So before beginning, I would like to say good afternoon to all the dignitaries present over here. President Madam of Sai Ayurveda College, respected Dr. Meera Ma'am. Principal of Sai Ayurveda College, Dr. Saibu Gaikwad Sir. Our chief guest and our judge, respected Dr. Ravindra Thindime Sir. All teachers and teachers from outside also. It gives me immense pleasure to be part of this event. I know all of you are waiting for the calendar, final grand event. So I don't want to take more time. I just want to congratulate all the participants from various colleges and my college, Sai Ayurveda College, and winners of poster and essay. Again, the winner of allocation is to be declared. So I just want to tell something to those students, bad students, who have not participated in this event. You must know that nothing is impossible. Nothing is impossible. What is success? When an opportunity meets your preparation, that is success. So, if we get opportunity and if we are not prepared, so everything is useless. And if we get opportunity and we are not prepared, so that is also useless. So be aware, what we call that situational awareness. Situational awareness means that when you are completely aware of the things going around you all the time. What you know is that what you know is not important, but what you tell, what you speak here confidently is important. अभी कुछ लोग पीछे बैठे हुए ऐसा बोल सकते हैं, अरे इसमें जो अभी बताया ना स्पा सेंटर और पंचकर्मा में जो डिफरेंस, हाँ वही मैं भी चाहता था बोलना, वही मुझे भी मतलब लगता था कि हाँ ऐसा ही है, लेकिन नहीं यार मैंने नहीं बोल लिया, हाँ ऐसा ही मैंने प्रिपेयर किया था लेकिन मैंने पार्टिसिपेट नहीं किया. So it is useless, valueless. Try to speak, try to express, try to participate in all the events, all the competitions. Grab the opportunities. So when we get opportunity and you are prepared, that is the success. Always dream big. Dream is not that what you have when you sleep, but the dream is that which don't let you sleep. Yes, it is said by Dr. Abdul Kalam. So I think you are waiting and what you are getting what I wanted to say. So without wasting more time, I take an opportunity and it's my pleasure to thank our honorable judge, Dr. Respected Dr. Thindime sir. In one call, he said yes to judge our event. It's not easy guys to sit in front of you
for more than 3 to 4 hours. So it's my pleasure to appreciate the work of Dr. Preetham Ingre sir. Put a huge hand together. He was waiting since last 10 to 15 days to make this event successful. Yes, I want to say thank you for the cooperation of our volunteers and students to make this event successful. Without your help, guys, it was not possible. So, this event was memorable, and again it will be memorable few later hours ago. So, before concluding, I just want to say that विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात. विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. So, thank you once again. Thank you organizers for giving me the time to express my thoughts. Thank you. Thank you all. धन्यवाद मॅम. या अगोदर सर्वांना एक सूचना आहे, बाहेर एक सेल्फी पॉइंट आहे, त्याच्यावर समोर सगळ्यांनी उभा राहून सेल्फी काढून अपलोड करायचे आहेत आणि आपल्या सर्वांना फीडबॅक फॉर्म दिले जातील. सर्वांनी फीडबॅक फॉर्म भरून तिकडे बॉक्स ठेवलेला आहे, त्यामध्ये टाकावेत अशी सर्वांना विनंती आहे. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर प्रीतम इंगळे सर, ऑर्गनायझिंग कमिटी हेड. थँक यू ऑल ऑफ यू. आज मॅडमने 90% सगळं आपल्यासमोर एक्सप्लेन केलेलंच आहे. मला थोडंसं सांगायचं आहे, जे आपण प्राईस डिस्ट्रीब्युशनमध्ये मी बोलणार होतो, पण आपला थोडंसं वेळेत झालं आहे, याचा मला खूप आनंद आहे. माझा एक मोटो आहे की प्रत्येक गोष्ट वेळेत चालू झाली पाहिजे, वेळेत संपली पाहिजे. आपली खूप लवकर वेळेत सगळं चाललंय, इन टाईम आपण आहोत, तर थोडासा वेळ घेतो. मी नंतर हे जे बोलणार होतो ते मला आत्ता बोलायचं आहे की ही जी स्पर्धा आपण भरवली आहे आणि हे जे विषय निवडले, ज्या लोकांनी इथे बोललं, मला वाटतं त्यातल्या 20 ते 25% म्हणजे साधारण 5 ते 7 लोकांना फक्त हे विषय कळाले. नसू द्या, नाही कळू द्या, तुम्ही पहिल्यांदा पाठ घेतला, पण मला फक्त सांगायचं की विषय काय होते. तर चरकत्सु चिकित्सते, माझा म्हणजे हे विषय निवडताना हाच मोठा होता की मुलांनी फक्त तो जो श्लोक आहे तो पाठ करून त्याचं एक्सप्लेनेशन नाही द्यायचं. मला तुम्ही 10 लोकांना या विषयासाठी भेटायला पाहिजे होतं. माझी इच्छा होती की तुम्ही संहितेच्या टीचर्सना, आपल्या सिनियर्सना हे विचारायला पाहिजे होतं की याचा अर्थ काय आहे. एका शब्दामध्ये पूर्ण चरक सामावलेला आहे, एका शब्दामध्ये पूर्ण चरक सामावला आहे, तो तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे होता. दुसरा विषय की व्याधी क्षमत्व, सुवर्णप्राशन आणि आधुनिक लसीकरण, 3 टॉपिक सेपरेट आम्हाला पुस्तकात ऑनलाईन कुठेही वाचता येतात. मला त्या विषयांची सांगड घालणारा वक्ता इथे पाहिजे होता. ते विषय एकत्र कसे जुळवता आले पाहिजे, सुवर्णप्राशन, व्याधिक्षमत्व आणि मॉडर्न लसीकरण यांचा एकत्रित संबंध काय आहे हा सांगणारा माणूस मला अपेक्षित होता. पुढेही अशी तयारी करा की विषय काय दिलाय हायले करू नका. असं कुठेही स्पर्धा असेल, मनात विचार आणू नका की आम्ही त्यांना विचारू कसं. तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करा, विचारा, विषय नाही समजला समजून घ्या, तुमचं प्रेझेंटेशन अजून चांगलं होईल. तिसरा विषय जसं होतं की शास्त्रोक्त पंचकर्म आणि स्पा, बऱ्याच जणांनी खूप चांगलं एक्सप्लेन केलं, पण त्याच्यापैकी एक ठाम मत बनवायला शिका, त्याचा अभ्यास करा. कुठलाही विषय आपल्याला जरी येत असेल तरी माझं मत आहे की तुम्ही मिनिमम 3 ते 5 लोकांना आणि 10 बुक्स रेफर करा, तर तुमची तयारी होईल. मिनिमम 5 people and 10 books you have to refer for any subject. इथून पुढे तयारी करा. काही नसेल, सेम असेल सगळ्या बुक्स मध्ये, तरी पण वाचा, तुम्हाला सवय लागेल. जे मला पुढे सांगायचं होतं ते मी थोडक्यात सांगितलंय. यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक मध्ये सर्वांना लंच साठी आपण तयारी केलेली आहे. ऑनरेबल जे जजेस आहेत, आपले काही गेस्ट आहेत, आपले टीचर्स आहेत, आणि सर्वांना विनंती आहे की लंच नंतर सर्वांनी यायचं. ग्रँड सेलिब्रेशन हा जो करंडक आहे, आतापर्यंत साई आयुर्वेद आणि भारती विद्यापीठ आर इन लीडिंग टेबल, पॉइंट टेबल.
या रिझल्ट नंतर आपल्याला कळेल की ऍक्च्युअल करंट क्वीन कोण होणार आहे. थोडंसं मी या परीक्षणाबद्दल सांगतो. आपण एसए परीक्षणासाठी एकदम ट्रान्सपरंट प्रक्रिया राबवली की एसए साठी सेपरेट कव्हरिंग लेटर घेतलं, त्याच्यावरती नाव सेपरेट होतं. आपण परीक्षकांना देताना पहिलं पेज ज्याच्यावर तुमची आयडेंटिटी आहे ते काढून आपण परीक्षकांना तुमचे एसए चेक करायला दिले होते. त्यामुळे कुठलीही पार्शियलिटी झाली नाही, सगळी ट्रान्सपरन्सी होती. पोस्टरचे जे जजेस आहेत आपल्याला पारितोषिक वितरणासाठी ते अवेलेबल होतीलच, त्यांची ओळख त्यानंतर होईल. त्यावेळी पण आम्ही ट्राय केला. अजून एक गोष्ट मला सांगायची की एसए आणि पोस्टर आम्ही साईजेस देतो. कधीही लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न असेल आपण आयोजकांना विचारा की तुम्ही हे साईज का दिले, त्याचा काहीतरी प्लॅन असतो. आम्हाला जे तुम्ही एसए पाठवले फर्स्ट टाइम होता इन व्हेरिएबल फॉर्म्स ऑफ पेपर. असं नका करू. A4 साईज का केली? वी हॅव टू मेक अ बुक आउट ऑफ दॅट. एक पुस्तक बनवायचं होतं, पण तुम्ही ज्या वेगवेगळ्या साईजवर तुमची कलाकारी केली ते आता आम्हाला बुक बनवता येणार नाही. ट्राय करा की जे आयोजकांनी तुम्हाला सांगितलंय मॅक्झिमम ट्राय करा की त्या फॉर्मॅटमध्ये बसतंय का. पोस्टर्स एक साईज तुम्हाला दिलेली असते. ही आता स्टेट लेवलची कॉम्पिटिशन आहे, तुम्ही साईज व्हॅरी करू शकता, पण ट्राय करा की जी साईज दिली आहे त्याचा काहीतरी अभ्यास केलेला असतो, ते कुठेतरी वापरलं जाऊ शकतं किंवा तुमचं ऑल टाइम ते राहू शकतं, तर त्याचा अभ्यास करा. नाही माझ्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यावर करतो, ही तुमची शॉर्टकट आहे. कधी शॉर्टकट एक दिवस सर्च करा ना त्या साईजसाठी. एक दिवस सर्च करा की A4 पेपर कसा असतो, माहिती करून घ्या. लक्षात येते का मी एवढं का सांगतोय की कारण हे सगळं आम्ही विद्यार्थी तसेच केलेलं आहे. हे तुम्ही करा, शॉर्टकट करू नका. समजतंय का? तर मी सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आपले जजेस, आपले प्रिन्सिपल सर, आपल्या अध्यक्षा मॅडम, देशमुख मॅडम, सर्व डिग्निटरीज इथे उपस्थित आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांचे जे शेवटपर्यंत थांबले हे ऐकण्यासाठी, यातून नक्कीच तुम्ही काहीतरी घेऊन जाणार आहात. मला वाटतं की जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये सर्वांनी भाग घ्यावा. काही नाही जमलं, आमच्या ऋषिकेश सारखं, मी त्याचं नाव घेतो, तो इथं आला, परत गेला, पण इथंपर्यंत आला. त्याचं विशेष आभार आहे. तेवढा तरी आपण प्रयत्न करायला पाहिजे. चुकला तोच शिकणार आहे. आणि इथून पुढे लक्षात ठेवा, साई करंडक इज अ ब्रँड फॉर डिसिप्लिन. इथे डिसिप्लिनच चालणार, इथे टाइम पाळला जाणार. इथून पुढे सगळं डिसिप्लिन मध्ये होणार. थँक्यू.
देखील गजवन प्रौढदावाग्निलीनं ओम धन्वंतरी नमः. त्याप्रमाणे सर्वच वेगवेगळ्या शहरातून विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. आपल्या विचारांना पंख देऊन अनेक विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाच्या अनेक संकल्पना आपल्या दृष्टीने निबंधाद्वारे वर्णिल्या, तर आपल्या सुप्त गुणांना वाव देत पोस्टरद्वारे आयुर्वेदाच्या अनेक रंगछटा दर्शवल्या. तसेच आज आपल्या उत्कृष्ट भाष्य शैलीतून वक्तृत्वही विद्यार्थ्यांनी गाजवलं. आजच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची पुढील प्रस्तावना देण्यासाठी मी डॉक्टर इंग्रज सरांना आमंत्रित करते. धन्यवाद. साहित्य रंजक, जेव्हा एक 26 जानेवारीच्या आधी अशी एक संकल्पना आली की अरे सगळीकडे स्पर्धांचं वारं चालू आहे, तर साई आयुर्वेद मागे का? मग संस्थापक डॉक्टर मीरा सूर्यवंशी मॅडम, प्राचार्य सर, संगीता देशमुख मॅडम, आमच्यामध्ये चर्चा झाली की काहीतरी घेऊयात, राज्यस्तरीय घेऊयात. खूप मोठा उडी घ्यायचा प्रयत्न नको करायला, काहीतरी सुरुवात करूया राज्यस्तरावर, फक्त UG साठी काहीतरी घेऊयात. मग प्रातिनिधिक स्वरूपात 3 स्पर्धांचं आम्ही आयोजन करायचं ठरवलं. लगेच मला परवानगी मिळाली. कुठल्याही कामाला मला परवानगी मिळायची, फक्त काय असते औपचारिकता असते, ते काम करायला मी लगेच, मला खूप हौस असते, तर लगेच आम्ही काम चालू केलं. मला वाटतं 26 जानेवारीला ठरवलं. मला भारतीय विद्यापीठाच्या सरांचा एक मेसेज आला की सर तुम्ही साईन न करताच लेटर पाठवले. इतकी घाई होती मला की त्या लेटर्सवर मी साईन पण घेतली नाही, सगळ्यांना मेल करून टाकले की पटकन एंट्रीज येतील. मग असं झालं की पुढे तयारी चालू केली. आम्ही प्रत्येक टप्प्यावर माझे व्हॉलेंटियर्स मला जोडले गेले. आम्ही प्रत्येक टप्प्यात काम करायला चालू केले. ABC टप्पे केले की फर्स्ट स्टेज मध्ये आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचायचं, सेकंड स्टेज मध्ये आपल्याला सगळ्यांकडून जे काही मटेरियल आहे ते गोळा करायचं, थर्ड स्टेजला या काही स्पर्धा आहेत त्याचा निकाल जाहीर करणे आणि फायनल इव्हेंट. तर याच्या विषयापासून सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही कोणाला मदत मागत होतो, कोणासाठी हे करत होतो की आम्हाला मदत करा किंवा आम्हाला सांगा की प्रत्येक गोष्ट आम्ही नाही करू शकत. तर प्रत्येक स्टेजवरून आम्हाला बऱ्याच जणांची मदत झाली, प्रोत्साहन मिळालं. असं करत करत आम्ही इथपर्यंत पोहोचलो. पहिल्या टप्प्यामध्ये आमच्याकडे सगळ्या एसे आणि पोस्टर्स आले, बऱ्याच अडचणी आल्या. मला वाटतं की मला सांगायला आवडेल की 87 कॉलेजेस आहेत महाराष्ट्रात, 87 ते 90 आयुर्वेद कॉलेजेस. आपण पहिल्या टप्प्यात आयुर्वेद कॉलेजेस साठी हे घेतलंय. मला वाटतं की चांगला रिस्पॉन्स असेल, आपण सगळ्यांनी तयारी केली तर सर्व इंटर मेडिकल कॉलेजेस आपण पुढच्या वर्षी घेऊ शकतो. थँक्यू सर. तर असं करताना आम्हाला 22 कॉलेजेस मधून ऐनवेळी मला हे पण सांगायला आवडेल की लास्ट डेट रश स्टुडंटनी अवॉइड करा. मला वाटतं मी मॅडमला बोलताना म्हणलं की एंट्रीज किती आल्या, आम्हाला उत्सुकता असायची ना की अरे आपण आज अनाउन्स केलं, एंट्रीज किती आल्या, 2 आल्या, उद्या किती आल्या, 5 आल्या. म्हणलं नाही मॅडम, 9 आणि 10 तारखेला आपल्याला फॉर्म्स बंद करावे लागतील. 9 आणि 10 तारखेला आम्हाला रेकॉर्ड ब्रेक एंट्रीज आल्या. 10 तारखेला मी 11:59 गुगल फॉर्म ऑफ केला. कारण काय होणार आहे, पहिल्या वेळी आपण अरेंज करतो, आपल्याला सगळ्यांना हे पण कळलं पाहिजे की लास्ट डेट रश अवॉइड करा. स्टुडंटना पण मी सांगतो. बऱ्याच जणांचे दुसऱ्या दिवशी फोन आले की सर आम्हाला एंट्री घ्यायची, खूप चांगली तयारी केली. मी म्हटलं जो वेळेत पोहोचेल तो हुशार असतो, हुशार माणूस लेट पोहोचला त्याची व्हॅल्यू 0 असते. त्यानंतर असं झालं, आम्ही सगळं कलेक्ट केलं, परीक्षकांकडे पाठवलं. प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा तुम्ही एंट्रीज घेता, आपले ऑनरेबल परीक्षक आहेत त्यांना माहिती आहे एक एसे वाचायला खूप वेळ लागतो. असे बरेचसे एसे आम्हाला त्यांच्याकडे पोहोचवायचे होते. परीक्षकांना पण काम होतं की ते स्क्रुटिनी करायचे पोस्टर्स. यावेळी थोडंसं डेट्स आम्ही कमी ठेवलं, पण पुढच्या वेळी ट्राय करू की थोडासा वेळ मिळेल. पण तरी पण मुलांनी 20 तारखेला लास्ट डेट असेल सबमिशनची, तर तुम्ही 15ला पाठवा ना. इन महाराष्ट्र आपल्याला पोहोचायचंय ना, तुम्ही 12ला पाठवा. 10ला तुम्ही जर कन्फर्म झालंय आपल्याला की आपण भाग घेतलाय, तर 20 तारखेपर्यंत कशाला थांबता? अजून काय आयडिया देणार आहेत का नवीन? नाही येणार. जे येणार आहेत ते लवकर आणा, 12ला पोस्ट करा तरी तुम्ही पोहोचणार आहे. ज्यांचे 20 नंतर आले ते ऍक्सेप्ट केलेले नाहीत. आणि असंच व्हायला पाहिजे की आपण वेळेच्या आत पोहोचलं पाहिजे.
त्याच्यानंतर आम्ही त्यांना दिलं. त्यांना पण बरंच काम असतं, परीक्षकांनी ते त्यांच्या कामातून आपल्याला करून दिलं. त्यांचा विचार आपण केला पाहिजे की मी सर 22 ला देतो सर, माझं प्लीज ऍक्सेप्ट करा. ते कसं करतील, आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. दुसरा गोष्ट होती की रिझल्ट 3 दिवस आधी मला का डिक्लेअर करायचा होता, कारण जे विनर्स आहेत त्यांना इथं पोहोचायचं होतं आजच्या प्रोग्रामसाठी. जर आजच रिझल्ट डिक्लेअर केला असता तर मला एसे आणि पोस्टरवाले कोणच इथे मिळाले नसते, मला त्यांना घरी जाऊन प्राइज द्यावे लागले असते. पण ही एक स्टेट लेवलची कॉम्पिटिशन आहे. आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट केले, फोन केले की तुम्ही या, जेन्युइन प्रॉब्लेम्स असतील ते लोक इथपर्यंत नाही पोहोचले, पण एक इच्छा असते, तुम्ही पण अचीव केलेलं असते की तुम्हाला इथे ते मिळालं पाहिजे. त्यासाठी हा 2 दिवस आधी आम्ही केलं. ट्विस्ट आम्ही असं केलं की पॉइंट्स टेबल तयार केलं, लाईक IPL और वर्ल्ड कप, की तुमचं ते पॉइंट्स तयार व्हावे. लीडला होतं आपलं भारतीय विद्यापीठ, साई आयुर्वेद आणि जे कॉलेजेस ज्यांनी, मी पहिल्यापासून सर माझी ही इच्छा होती, मी सगळ्यांना सांगत होतो ग्रुप्सवर की तुमचे कलिग्स तयार करा, तुमची एक मोठी टीम करा. जेवढे नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स असणार तेवढे नंबर ऑफ चान्सेस आहेत विन व्हायचे. मला रजिस्ट्रेशन पाहिजेत म्हणून नाही म्हणत आहे मी रजिस्ट्रेशन साठी या स्पर्धेत पहिल्या वर्षी सुद्धा कोणाच्या मागे लागलो नाही, कधी लागणार नाही. पण तुम्ही लक्षात ठेवा की जेवढे तुम्ही तुमचे कलिग्स घेणार तेवढे तुमचे विनिंग चान्सेस वाढणार आहेत, बरोबर. जेवढे तुमचे एंट्रीज आहेत तेवढे तुमचे विनर्स जास्त असणार आहेत. इथून पुढे फॉर्मॅट हाच असणार आहे. मग जे लीडर्स होते त्यांच्यामध्ये आपण पहिल्या 2 स्पर्धांची आपण टॅली पॉइंट्स टेबल केला, भारतीय आणि साई आयुर्वेद होते. आता जजेसनी मला वक्तृत्वाचा निकाल दिलाय, त्यानंतर तुम्हाला कळेलच की साई करंडक, पहिला साई करंडक कोणाचा आहे. तर मला थोडक्यात हेच सांगायचं की विषयांपासून तुम्ही जिथे जिथे स्पर्धा असतील भाग घ्या. मी सर लोगो ज्यावेळी डिझाईन करायचं मनात आलं त्यावेळी मला एक टॅगलाईन पाहिजे होती. मग विचार केला की चॅलेंज युअरसेल्फ टुवर्ड्स सक्सेस, ही टॅगलाईन आपण लोगोसाठी दिली. का तर स्वतःलाच तयार करा. पहिल्याच दिवशी मी सांगताना म्हणलं की एक काहीतरी स्पर्धा होते आपल्याच कॉलेजमध्ये, काय गरज पडली, बाहेरचे लोक येतात यार, तुम्ही पण त्याच्यामध्ये भाग घ्या, ऍज अ पार्टिसिपेंट म्हणून घ्या, तुम्ही जिंकायचे चान्सेस असतात. स्वतःला चॅलेंज करा. मी आज 0, मला ऋषिकेशचं मी अजून पण नाव घेणार आहे की तो तयार झाला, त्याने स्वतःला चॅलेंज दिले की मी तिथं जाऊन बोलणार आहे, शिकेल तो पुढच्या वेळी शिकेल. असे चॅलेंजेस तुम्ही स्वतःला द्या की मी आज 0 आहे, उद्या 1 होणार आहे, उद्या 2 होणार आहे. लक्षात ठेवा. तर या मोटोने, या सगळ्या गोष्टीने, हे जे सगळं मी चालू केलंय आपण संस्थेने, आपल्या प्राचार्य डॉक्टर मीरा सूर्यवंशी मॅडम, अध्यक्ष साई आयुर्वेद कॉलेज, डॉक्टर संगीता देशमुख मॅडम, आपल्या सर्व प्राध्यापक यांच्या टीमने जे हे काम चालू केलंय, याला सगळ्या महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला, यापुढेही मिळेल अशी माझी इच्छा आहे. आणि यापुढचं मी संचालन शिकन करेन. धन्यवाद. धन्यवाद सर. चला तर मग आता आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार समारंभाला आपण सुरुवात करूया.
असा माझा प्रिय विद्यार्थी वर्ग. मी पहिल्याच मॅडमला सांगितलं होतं, देशमुख मॅडमला, की मला बोलायला लावू नका. आणि मला अगदी मनापासून सांगावं असं वाटतं की मला इथं बसण्याच्या ऐवजी समोर बसणं खूप आवडलं असतं. तुमच्यातला जो उत्साह ओसंडून वाहतोय त्याच्यामुळे मला मी आणखी 35-40 वर्ष मी मागं गेल्याप्रमाणे मला वाटते की पहिल्या 40 वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी बसले असते. आणि त्यामुळे मला इथं बसण्यापेक्षा निश्चित तिथं बसणं केव्हाही आवडेल. तर खूप उत्साही वातावरणामध्ये आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे. माझ्याकडे जबाबदारी दिलेली होती पोस्टर प्रेझेंटेशन जे होतं पोस्टरचं, त्याचं नंबरिंग काढणं. माझ्याकडे मला वाटतं 26 पोस्टर्स आलेले होते, 26 पोस्टर आलेले होते. त्यानंतर मी ते पोस्टर सगळे पाहिले. तासभर मी विचार करत होते की आपण काय करायचं या ठिकाणी, कसं नंबरिंग काढायचं, कारण एकापेक्षा एक उत्कृष्ट पोस्टर त्या ठिकाणी होते. 3 विषयांमध्ये विभागून दिलेले होतं. एक तर रसशाळा होती, दुसरं मासिक गर्भाची वृत्ती होती आणि तिसरे योगा फॉर लाईफस्टाईल डिसऑर्डर्स असं होतं. आणि प्रत्येकाने इतकं मनापासून ते केलेले होतं. प्रत्येकाची थीम खूप छान होती, त्याच्यातलं प्रेझेंटेशन खूप छान होतं, रंगसंगती खूप उत्कृष्ट होती. त्याच्यामुळं मला इतका मोठा प्रश्न पडला की मी आता काय करायचं या ठिकाणी. म्हणजे मी सरांना म्हटलंय की सर मला या ठिकाणी एकाला कुठल्या किंवा 1, 2, 3 असे नंबर काढणं, तर आपण प्रत्येकाला विभागून देऊयात. त्यामुळं कारण खूप सुंदर होते सगळे पोस्टर्स, पण त्यात सगळं 19-20 थोडंसं असतं. आणि जे काही पहिले 1, 2, 3 काढलेले आहेत ते तर सर्वोत्कृष्टच आहेत. पण बाकीचे जे पोस्टर आहेत त्यांनी अजिबात मोजण्याची गरज नाही आहे, कारण ते पण तेवढ्याच लेवलचे होते, तेवढ्याच लेवलचे उत्कृष्ट होते. फक्त ज्यावेळी आता तुम्हाला कळेल की कुठल्या पोस्टर्सचा नंबर आलेला आहे, तुम्ही ते पाहिली, मग त्यावेळी तुम्हाला कळेल की अरे आपलं थोडंसं 19-20 या ठिकाणी झालेलं आहे आणि हा करेक्शन्स आपल्याला पुढच्या वेळी निश्चित करता येतील. त्यामुळं थीम पण खूप छान होत्या. योगा हा सर्वांचा इन जनरल सब्जेक्ट होता. त्यानंतर रसशाळाचा दिलेला होता तो 2nd इयर आणि मासिक जे होतं गर्भाची वृत्ती हा 3rd इयरसाठी. म्हणजे असे सगळ्यांनी विचार करताना पोस्टरचा सुद्धा त्यांनी खूप विचारपूर्वक केलेला होता की कुठल्या आपण पोस्टरसाठी थीम द्यायची. त्यामुळं मी हे जी संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते की त्यांनी खूप विचारपूर्वक केलेलं आहे. आणि यामागं त्यांची प्रचंड मेहनत त्या ठिकाणी दिसते. सगळे त्यांचे कष्ट जे आहेत, म्हणजे सरांनी सांगितले की 26 जानेवारी रोजी त्यांनी केलं, पण त्यांच्या डोक्यामध्ये ह्या संकल्पना मला तर त्याच्या आधीपासूनच आलेल्या असणार आहे. त्याला मूर्त स्वरूप फक्त त्यावेळी आलेलं होतं. आणि आता जे काही तुमच्या टाळ्या वाजल्या इंगळे सरांसाठी, त्याच्यावरून मला त्यांचाही उत्साह त्या ठिकाणी दिसत होता की सरांचे त्या ठिकाणी आणि सरांच्याही त्यांच्या सगळ्या स्टेजचे सूर्यवंशी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि गायकवाड सरांच्या डायरेक्शन देऊन सरांनी जे काही या ठिकाणी हे आता इतकं मूर्त स्वरूप आणलेलं आहे या करंडकसाठी, ते अतिशय कौतुकास्पद आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेच्या स्पर्धा आयोजित करणारे हे कॉलेज अग्रेसर असतील. मी या महाविद्यालयाला गेल्या 4-5 वर्षापासून ओळखते, तर त्यांची प्रगती जी आहे ही उत्तरोत्तर मला दरवेळी आल्यानंतर काहीतरी बदल दिसतो आणि खूप चांगला बदल या ठिकाणी झालेला आहे आणि हा झपाट्याने बदल झालेला आहे. तर आपल्या या एरियामध्ये हे सर्वोत्कृष्ट नावाजलेलं कॉलेज ठरेल अशी आशा व्यक्त करू. नमस्कार सर्वांना, गुड आफ्टरनून एव्हरीवन. सर्व सन्माननीय उपस्थित व्यासपीठ, संस्थेच्या अध्यक्ष माननीय नीरा जोशी मॅडम, आपल्या कर्तृत्ववान शैलीने मॅडम कधी शांत आणि नेहमी अत्यंत शांत राहत असल्या तरी पण त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचं जे कार्यकुशलता आहे हे सगळे आपण अनुभवत आहोतच. आणि धडाडीचे प्राचार्य डॉक्टर साहेब गायकवाड सर, क्रियाशाळेचे अध्यापक
माझे गुरुवर्ग तर मला प्रश्न पडला की हिंदी लेसन नेमकी कुठल्या कॉलेजची जेव्हा SGR ला येतात त्यावेळेला SGR हे त्यांचं कॉलेज असतं आणि त्यावेळेला सुद्धा अशाच टाळ्या मिळून जातात आणि इथे सुद्धा त्यांचं जे काही इथे बघते मी सगळ्यांमध्ये त्याची जी काही प्रतिमा आहे ती नक्कीच आणि क्रियाशाली अध्यापक म्हणून मला नक्की अभिमान वाटतोय. स्टेजवर असणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये आम्ही दोघंही आहोत म्हणजे थोडी मेजॉरिटी आमची जास्त दिसते क्रियाशाली विषयाची. त्याच्यानंतर आजचा हा संपूर्ण सोहळा ज्यांनी त्यांच्या कुशल बुद्धिमत्तेतनं आणि त्यांच्या म्हणजे एक जे नियोजन असतं कुठलाही कार्यक्रम एक नुसतं ऑर्गनाईज करून नाही तर वेल एक्झिक्युटेड पाहिजे आणि वेल ऑर्गनाइज्ड वेल एक्झिक्युटेड म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की खरंच एवढं छान असू शकतो आणि त्या सगळ्यांचं श्रेय जे आपल्या सर्वांना आहेच आहे नक्कीच आपल्या सर्वांना जास्त श्रेय असेल कारण आपल्याशिवाय हे शक्य नव्हतं. इंगळे सर आणि डॉक्टर संगीता देशमुख मॅडम त्या दोघांचंही खरंच मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करू इच्छित आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करा. त्याच्यानंतर आपण थोडंसं आपल्या निबंध स्पर्धेकडे वळूया. त्याच्यासाठी 3 विषय जे दिलेले होते त्याच्यामध्ये पहिला विषय होता डेड बॉडी देह अवयव डोनेशन दान. तर मला छान वाटलं की हा विषय तुम्ही निवडला आणि जवळपास आलेले जे 50 एक निबंध होते त्यामध्ये जवळपास मेजॉरिटी देहावर दानावरतीच जास्त निबंध लिहिलेले होते. मला असं वाटतंय फर्स्ट इयरचा इन्फ्लुएन्स आणि फर्स्ट इयरच्या अध्यापकांचा इन्फ्लुएन्स सुद्धा याच्यामध्ये जास्त दिसला. दुसरा विषय होता आहार वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ आहार अँड रेसिपीज. थोडंसं रेसिपीजचा पॉईंट मला एक वाटला. सगळ्यांनी बऱ्यापैकी आहार वर्गीकरण लिहिलं होतं कदाचित आहार कल्पना आणि त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन बद्दल अजून थोडीशी जागरूकता करण्याची आवश्यकता आहे असं मला जाणवलं. आणि तिसरा विषय जो होता चरक संहिता. चरक संहितेबद्दल तुम्ही सगळ्यांनी चांगलं लिहिलं होतं पण आजच्या काळामध्ये त्याचं ऍप्लिकेशन ते थोडंसं मिसिंग वाटलं आणि म्हणून मला वाटतं जे नंबर आले त्याच्यामध्ये बॉडी डोनेशन अवयवदानाबद्दल आलंय आणि जो मी पहिला निबंध वाचला म्हणजे सगळेच वाचले त्याच्यामध्ये तो पहिला नंबर आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे रेफरन्सेस दिलेले आहेत तर ते सुद्धा रेफरन्सेस म्हणजे मीच पहिल्यांदा वाचत होते. एवढे सुंदर रेफरन्सेस त्या दिलेले आढळले आणि मला असं वाटतंय की आजचा हा सगळा एकंदर माहोल गॅदरिंग चालू आहे की काय असं साधारणपणे वाटते. बाहेर खूप असं ऊन आहे कडक पण मध्ये आल्यानंतर इथलं सगळं नयनरम्य वातावरण आणि भव्य दिव्य असा हा सोहळा आणि नक्कीच साई आयुर्वेद कॉलेज आणि त्याच्या सर्व ट्रस्ट मंडळ अध्यापक आणि नक्कीच एक मानाची गोष्ट आहे. साई आयुर्वेद जसं मॅडमनी सांगितलं मी पण गेल्या 5-6 वर्षापासून कुठल्या ना कुठल्या कामाच्या निमित्ताने आणि आता मला असं वाटतं मी त्यांच्या परिवारातलीच एक आहे. आणि सगळे स्टाफ आणि सगळेच लोक हे माझे चांगलेच एक कलिग सहकारी अध्यापक मित्र त्या रूपाने आमचं नेहमीच भेट होत असते आणि तुम्ही सर्वांचे विद्यार्थी सुद्धा मला म्हणजे माझ्या कॉलेजचे विद्यार्थीच आहेत असं वाटत आहे. त्याच्यामुळं एक प्रकारचं वातावरण डेकोरेशन सगळंच काही खूप छान जुळून आलेलं आहे आणि पुढच्या वर्षी मी सकाळीच मॅडमला म्हटलं सांगितलं मॅडमला की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुप्पट एंट्रीज येईल आणि या दुप्पट कोणी पार्टिसिपंट बाहेरगावचे आलेले आहेत बाहेरच्या कॉलेजेसचे तर ते सुद्धा नक्की पुढच्या वर्षी सांगतील की नक्की साई आयुर्वेदच्या या साई करंडकसाठी आपण परत एकदा जाऊया. आणि मला असं वाटतंय की हीच या कार्यक्रमासाठी मोलाची पावती असेल कारण सरांनी ज्या पद्धतीने सर बोलत होते त्यावेळेला मला खूप छान वाटत होतं की त्यांच्या ज्या भावना होत्या त्यांचे जे प्रत्येक शब्द होते त्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांचं डिवोशन दिसत होतं आणि हेच डिवोशन इतकं डिवोशन असणारा अध्यापक जर या महाविद्यालयामध्ये कार्य करत असेल तर मला वाटतं हा साई करंडकच नव्हे तर असे अनेक चांगली कामगिरी आपलं महाविद्यालय पुढच्या काळामध्ये नक्कीच करेल आणि पुढच्या काळात शुभेच्छा. असा वेळ मला इथे बोलण्याबद्दल संयोजकाचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. विद्यार्थी आणि अध्यापक खरं तर रिझल्टची उत्सुकता आम्हाला खूप आहे आणि आम्हाला सगळ्यात जास्त लांब जायचं
करायचं आहे, पण तरी मी ऐन वेळी संयोजकांना विनंती करून 2 मिनिटं मुद्दाम घेतलेली आहे. जेव्हा इथं यायचं ठरलं आमचं विद्यार्थ्यांसोबत, तर थोडंसं मनात म्हणजे कसा होईल कार्यक्रम काय अशी शंका होती, पण तो सुखद आम्हाला धक्का अगदी तुमच्या कॉलेजच्या रिसेप्शन काउंटरपासून मिळाला. सुंदर तुम्ही वॉर्म वेलकम केलं आमचं. प्रत्येक जागी तुम्ही आम्हाला गाईड करत होता आणि स्पर्धेविषयी बोलायचं म्हणाल तर इतकी वेल ऑर्गनाईज स्पर्धा होती. राईट फ्रॉम सब्जेक्ट सिलेक्ट करणं, त्याच्याबद्दल इतका विचार केलेला होता आणि कुठलाही इव्हेंट म्हणजे घ्यायचा तर इतकं सोपं नाही असं मला वाटतं, कारण आपल्या कॉलेजचा कार्यक्रम असणं ही वेगळी गोष्ट आहे, पण बाहेरच्या सगळ्या कॉलेजेसना आमंत्रित करायचं आणि त्यांच्यासमोर आपल्या कॉलेजला प्रेझेंट करायसाठी खूप मोठं धाडस लागतं, कॉन्फिडन्स लागतो, आपल्या कष्टांवर आपला विश्वास लागतो आणि त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेला आहात असं मला वाटतं. अजून एक मला छोटी गोष्ट नोंदवायची आहे की सरांना सुद्धा खूप उत्सुकता होती की आम्ही त्यांचं ॲप्रिशिएशन करतोय, पण त्यांना अजून विचारायचं होतं की मॅम अजून काय करता येईल पुढच्या वर्षी, अजून याच्यामध्ये आम्ही काय करायला पाहिजे. तर हा एक खूप चांगला गुण मला जाणवला. विद्यार्थी आम्हाला कॉलेज फिरून दाखवत होते, त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साह होता. मॅडम हे कल्प आम्ही स्वतः केले, मॅडम आम्ही हे मॉडेल्स बनवले. तर विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा एक अनुभव आहे असं मला वाटतं, कारण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल आणि मागं वळून बघाल तेव्हा तुम्हाला खूप चांगलं वाटेल की आपण कॉलेज लाईफमध्ये अशा पद्धतीनं एक इव्हेंट चांगल्या यशस्वी पद्धतीनं ऑर्गनाईज केला. तर मला वाटतं की साई करंडक वर तुम्ही ऑलरेडी तुमच्या कॉलेजने ऑर्गनाईज करून तुमचं नाव असं झळाळून टाकलेलं आहे, त्याची डिग्निटी त्याची शान वाढवली आहे. इव्हेंट ऑर्गनाईज करताना हायर अथॉरिटी असते म्हणजे मॅनेजमेंट प्रिन्सिपल सर, आणि त्यांना थोडंसं मेंटली जबाबदारी असते की कसा कार्यक्रम होईल. विद्यार्थ्यांची शारीरिक म्हणजे फिजिकली ते खूप पळत असतात, आता आपण बघतोय त्यांना सगळं अरेंज करायचं असतं, आणि जे कोऑर्डिनेटर्स असतात त्यांना ह्या दोन्हीच्या मध्ये सगळ्या पातळ्यांवर काम करायचं असतं. मला वाटतं सगळ्या पातळ्यांवर तुम्ही यशस्वी झालेला आहात आणि पुढच्या इथून पुढे होणाऱ्या सगळ्या साई करंडकसाठी तुम्हा विद्यार्थ्यांना तुमच्या कॉलेजला मी भरभरून शुभेच्छा देते आणि मला बोलायला सगळे जे परीक्षक आहेत ते तसे साई आयुर्वेद कॉलेजच्या ट्रस्टीचे गुरुच आहेत. गीता पाटील मॅडम काय, एरवी मॅडम काय आणि दिनदिवे सर तर माझे टीचरच होते. त्याच्यामुळे आता ते सगळे गुरु तुम्हाला लाभलेले आहेत. कॉम्पिटिशनचं मला असं अपेक्षित होतं की मास्किंग केलं गेलं होतं की एसे असेल किंवा पोस्टर असेल, कुठेही कुठल्याही कॉलेजचं किंवा स्टुडंटचं नाव कुठेही हायलाईट झालं नव्हतं किंवा त्यांना कळलं नव्हतं. हा पहिला मुद्दा कॉम्पिटिशनचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सुरुवात जरी म्हणजे काय म्हणतात त्याला ट्रस्टीने नुसती परवानगी देऊन होत नाही, तर ते जे रूट लेवलवर जे काम करायला लागतं त्याच्यात व्हॉलेंटियर्स आणि जे ऑर्गनायझिंग कमिटीमधले देशमुख मॅडम आणि इंगळे सर त्यांची एनर्जी जास्त लागते, कारण मला फक्त मान्यता देऊन फार काय करायला लागत नाही. खूप छान पद्धतीनं पहिला इव्हेंट साई करंडकचा खूप छान पद्धतीने पार पडला. सगळ्यात व्हॉलेंटियर्सची खूप एनर्जी, मी आता जे पोस्टरचे सगळे हॉल आणि ते बघितलं तर 2 दिवस मला थोडा वेळ मिळाला तुमच्या ते बघायला, खूप छान एनर्जी आली त्याच्यात. असंच उत्तर आपल्या साई करंडकची कॉम्पिटिशन एवढं वाढेल की महाराष्ट्रातलीच नाही तर नॅशनल लेवलचे सगळे कॉलेजेस सहभागी करता येतील. आणि हे आज आपण लावलेले रोपटी निश्चित वटवृक्षात कन्वर्ट होणार नाही, याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू. आणि आता अजून राहिलेले मार्गदर्शक बोलतीलच आणि उत्साह आहे तो रिझल्टचा. या सगळ्यासाठी मला सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. Thank you for giving me once again opportunity to say few words. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर आणि माझे विद्यार्थी, सर्व स्टाफ साई आयुर्वेदचा, भारतीय विद्यापीठचा सर्व स्टाफ, त्या सर्वांना परत एकदा गुड इव्हिनिंग. मी मगाशीच बोललेली आहे, पण मला इतकं अजून एकदा हे सांगावं वाटेल की
घेतलेल्या आहेत. राईट फ्रॉम मीरा मॅडमनी परवानगी दिल्यापासून त्यांच्या याच्यामध्ये उत्साह संचारला होता. तिथून पुढची सगळी आणि सगळी म्हणजे सगळं श्रेय मी तर इंग्रज सरांना देते. अँड ऑफकोर्स आता व्हॉलेंटियर्सनी पण मदत खूप छान केलेली आहे. डिसिप्लिन होतं सगळं, डिग्निटी मेंटेन केलेली आहे. साई करंदरचे जेव्हा विषय ठरले, इव्हेंट्स ठरले, पोस्टर, एसे आणि लोकेशन, तर पोस्टर प्रेझेंटेशनसाठी आम्हाला जज हवे होता, एसेसाठी जज हवे होत्या आणि फक्त एका कॉलवरती आदरणीय डॉक्टर वीणा पाटील मॅम, आदरणीय डॉक्टर शिल्पा इंबे मॅम यांनी हो म्हणून सांगितलं. सो गिव्ह अ बिग क्लॅप. इट वॉज नॉट इझी जॉब. अगेन आय से की हिंदमे सरांनाच आम्ही अपॉइंट केलं त्यासाठी, कारण 4-5 तास इथं बसून राहायचं होतं आणि ते नेहमीच आपल्यासाठी डेडिकेटेडली पर्सन आमच्या डोळ्यासमोर फर्स्ट नाव तर सरांचंच आलं आणि म्हणून आम्ही सरांना कॉल केला आणि सरांनी म्हणजे सरांना तर कॉल करायची गरजच नाही की सरांना सांगितलं आणि ते नाही म्हणाले असं कधी होतच नाही. सो ॲज अ फॉर्मॅलिटी आय थँक यू ऑल शिल्पा मॅम, वीणा पाटील मॅम अँड डॉक्टर हिंदमे सर. आणि अजून मला सांगायचं असं आहे की आता करंडक कुणाकडे जाणार याची उत्सुकता खूप आहे, परंतु सरांनी सांगितलंच आहे, पण मी पण सांगते की इट वॉज अ क्रिस्टल क्लिअर की कुणाचं कुठल्याच कॉलेजचं नाव आम्ही जाहीर केलं नव्हतं. फक्त विद्यार्थ्यांची नावं तिन्ही जजेसना माहिती होते, कुठल्या कॉलेजचं आहे हे त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे रिझल्ट हा एकदम क्लिअरली तुमच्या समोर येणार आहे. कुठेही त्याच्यामध्ये पार्शियलिटी किंवा काही नाही आहे. आणि थँक्यू ऑल. असंच या साई करंडक स्पर्धेची उत्तर प्रगती होत राहो. आता जसं मीरा मॅम म्हणाल्या की आता स्टेट लेवलला आपण घेतलेलं आहे, तर पुढे नॅशनल लेवलला पण आपण हे असेच प्रोग्राम घेत जाऊ. तुमची त्याच्यातली सहभाग, तुमची मदत, सरांची इच्छा आणि मॅडमची हो म्हणजे सहकार्य, तर या ह्याच्यामध्ये आपण साई करंडक किंवा असेच अनेक इव्हेंट आपण साई आयुर्वेद कॉलेज तर्फे घेत राहू. आपल्याला 2 आपल्या पाठीमागे बॉस आहेत, डॉक्टर मीरा मॅम आणि आपले प्रिन्सिपल डॉक्टर साहेब गायकवाड सर. हे आपल्या पाठीशी असल्यानंतर कुठले इव्हेंट आपल्याला अगदी आनंदाने आणि अगदी उत्साहामध्ये आपले पार पडतात. सो थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यक्षा आणि रसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका आदरणीय डॉक्टर मीरा सूर्यवंशी मॅडम, साई चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सन्माननीय ट्रस्टीज, आदरणीय श्री ढेंगळे साहेब, साई आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य, माझे मित्र आदरणीय डॉक्टर साहेबराव गायकवाड सर, व्यासपीठावर उपस्थित शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉक्टर वीणा पाटील मॅडम, श्री गोविंदरावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या शारीरिक विभागाच्या प्राध्यापिका आदरणीय डॉक्टर एरमे मॅडम, या कार्यक्रमासाठी आपण जमलेले आहोत. त्या कार्यक्रमाचे संयोजन, एखादा इव्हेंट घरचा वाढदिवस असला तरी माणसाला किती त्रास होतो, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकत्र आणणं ही काही साधी गोष्ट नाही. या ऑर्गनायझिंग
कमिटीच्या हेड आदरणीय संगीता देशमुख भोसले मॅडम, ऑर्गनायझिंग कमिटीचे enthusiastic, energetic, always head in all, आदरणीय डॉक्टर प्रीतम इंगळे सर, ज्यांच्या शिवाय हा कार्यक्रम होऊ शकला नसता, असे सगळे आपण, कारण आम्ही स्पर्धा घेतली आणि स्पर्धेला स्पर्धकच नाही, नो मिनिंग फॉर दॅट, म्हणून आपण आहात म्हणून कॉलेज आहे, म्हणून आपल्या सर्वांचा पहिल्यांदा आभार मानतो. खरं तर साई आयुर्वेद कॉलेज 2015-16 पासून सुरू झालं. 2016 पासून 2022 दोन बॅचेस बाहेर पडले. एक बॅच पीजी तयारी करून ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये आहे, दुसरी बॅच नवीन बॅच. खरं तर विद्यार्थी प्रवेश झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना या कॉलेजनं काय दिलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. परंतु या कॉलेजमधून जाणारा विद्यार्थी कधी मी पाहिलेला नाही तक्रार केली. विद्यार्थी नेहमी खुश असतो, कारण त्याच्या यशामागचं कारण कोण आहे? या कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय डॉक्टर गायकवाड. मी आजपर्यंत गायकवाड सरांना कधीही कुठल्या चिंतेमध्ये किंवा न हसता पाहिजे. गायकवाड सरांकडे एवढी एनर्जी आहे पण आपल्याकडे का असू नये, म्हणून विचार विद्यार्थी हा नेहमी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे पुढे दिसतो. म्हणजे मला मी ऑब्झर्वेशन करतो, या 6-7 वर्षामध्ये आयुर्वेद महाविद्यालयाने बऱ्याच प्रगती केली. या प्रगतीमध्ये विद्यार्थी चांगल्या मार्गाने बाहेर पडलेले. मला वाटतं मागच्या 2 बॅच पैकी 5-6 मार्कामध्ये विद्यापीठाचा रँक केली. खरं तर महाराष्ट्रामध्ये असं एकमेव आयुर्वेद कॉलेज आहे जे नवीन झालं आणि एवढ्या एखाद्या राज्यामध्ये पडलेला फिनिक्स पक्षी जसा असतो, या फिनिक्स पक्षाप्रमाणे यांनी झेप घेतली. त्याचाच भाग हा दुसरा भाग आहे की साई करंडक. म्हणजे आम्हाला असं वाटतं आम्ही गेल्या 33 वर्षापासून आम्ही कॉलेजमध्ये काम करतोय. पाटील मॅडम आहेत, एरवी मॅडम आहेत, अशा प्रकारचा करंडक कुठं झालेला मी अजून पाहिलेलं नाही. 6-7 वर्षामधलं कॉलेज नवीन उभारत असताना वेगवेगळ्या स्पर्धा घेत आहे. तर एक स्पर्धा घेऊन थांबत नाही. काय पेपर प्रेझेंटेशन आहे, पोस्टर प्रेझेंटेशन आहे, इलोक्युशन कॉम्पिटिशन आहे, एसे कॉम्पिटिशन आहे. अरे काय साई आयुर्वेद कॉलेज एखादा इव्हेंट घेणारं कॉलेज आम्हाला माहिती आहे, एखादाच इव्हेंट घेतो. तुम्हाला माहिती असेल बघा, एखादा कार्यक्रम आयोजन करणं किती मोठं काम असतं. आमच्या एरवी मॅडम आयुष्य धर्मांच्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडियामध्ये वेबिनार सिरीज त्या घेतात. म्हणजे फार मोठं कष्ट करावं लागतं. तुम्ही आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केलेला हा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे साई आयुर्वेदचा. आणि मला असं वाटतं की यू आर अ पायोनियर फाउंडर ऑफ ऑल दिस. म्हणून तुम्हाला साई आयुर्वेद कॉलेजने कमी वेळेमध्ये, कमी दिवसामध्ये स्पर्धा कशा आयोजन कराव्या याचा एक पाठ तयार करून लोकांना शिकवावं असं मला वाटतं. निश्चितपणे यामध्ये या कॉलेजमधले सगळे अध्यापक आहेत, सर्व सिनियर लोक आहेत, सगळे मनापासून कॉलेजला सहकार्य करतात. नुसतं प्राध्यापक चालत नाही, खरं तर ट्रस्टी संस्था लागते. मीरा मॅडम स्वतः त्याच्यामध्ये भाग घेतात. देगळे साहेब, तुम्हाला माहिती असेल की देगळे साहेबांची तुम्ही कार्य पद्धती पाहिली असेल. शनिवार रविवारी गव्हर्नमेंटला सुट्टी असते, लोक मजा करतात, पण साहेबांचा अखंड
हे कॉलेज स्वतःचं अपत्य आहे. अपत्य समजून त्या अपत्याची जोपासना करणार हे कुटुंब या ठिकाणी साई आयुर्वेदला वाहून घेतले आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वांची मदत या ठिकाणी होताना दिसते. म्हणून निश्चितपणे तुम्हाला जेवढे आभार मानावे, धन्यवाद द्यावे तेवढे सगळे कमी आहे. मला या ठिकाणी एका कार्यक्रमाकरता बोलवलं, स्पर्धा इलोकेशन कॉम्पिटिशन. विषय सुद्धा महत्वाचे होते, 3 विषय होते. एक होता जर्कत्व चिकित्सा. सरांनी सांगितलं की आपणाला वैद्यकीय सुभाषित मध्ये श्लोक आहे, निदाने माधवा श्रेष्ठा, एवढ्यापुरतं मर्यादित. पण या ठिकाणी मलाही प्रश्न पडला की युजी लेवलचे विद्यार्थी या विषयामध्ये बोलत असताना कशा पद्धतीने विचार करतात, त्यांनी केलेला अभ्यास, त्यांना मिळालेलं मार्गदर्शन, त्यांनी केलेलं काही प्रकारचं संशोधन असेल, निश्चितपणे आज वाखाणण्यासारखं बघायला मिळतं. म्हणजे हा विषय संयोजकांनी दिला त्याच्या मागं फार मोठा विचार आहे की आयुर्वेदाचं शास्त्र आज संपूर्ण देशामध्ये पसरलेलं आहे, देशाच्या बाहेर गेलेलं आहे. परदेशामध्ये सुद्धा आज आयुर्वेदाला राजमान्यता मिळते. योगाच्या माध्यमातून असेल, माननीय नरेंद्र मोदीजी साहेब पंतप्रधान त्यांच्या माध्यमातून असेल, पण निश्चितपणे आयुर्वेदाला दिवस चांगले आहे. जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हाची परिस्थिती फार अवघड होती परिस्थिती, कारण BAMS विद्यार्थ्यांना नोकरी नसायची. आम्ही आंदोलन केली, विद्यार्थी असताना मंत्र्याच्या गाड्या अडवायचे, त्यांना रास्ता रोको करायचे. त्याच्यामध्ये करत करत आम्ही विद्यार्थी नेते झालो. जे विद्यार्थी तुम्ही जे दिसता त्याचे गुण आम्ही विद्यार्थी असल्यापासूनच असे अनुभवले. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आयुर्वेदामध्ये आपण येऊन चूक केली तर नाही ना, म्हणून थोडंसं शंका आहे. पण जसं दिवस गेले आज आपण पाहतो संपूर्ण भारतामध्ये आयुषच्या जागा निघतात, आयुषचे हॉस्पिटल निघतात, डिस्पेन्सरी निघतात, आयुषविषयी गव्हर्नमेंट विचार करायला लागले. आयुषवरती बजेट यावर्षी त्यांनी निघलं. विचार करा, हे केवळ कोणामुळे आहे तर आपण लोक आयुर्वेदाची कास लावून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो, सर्व अध्यापक आणि विद्यार्थ्यांचा. निश्चितपणे गव्हर्नमेंटला तुम्ही भाग पडलं. आम्ही आज तुम्ही जर आज विचार केला महाराष्ट्रामध्ये तर साधारणपणे इंगळे सरांनी सांगितलं 70-80 कॉलेज आहेत. सर कॉलेजची संख्या 100 झाली. 100 आता नवीन 20-25 कॉलेज अजून पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर मिनिमम 50 धरले तर 5000 विद्यार्थी आज BAMS चे बाहेर पडतात. म्हणजे याच्यामध्ये आयुष आहे, आयुर्वेदाबरोबर युनानी आहे, सिद्ध आहे, होमिओपॅथी आहे, सगळ्या आपल्या बरोबर आहे. पण आयुर्वेदाला मरण नाही. लक्षात ठेवा, आयुर्वेद हा अनादी काळापासून अनंत राहणार आहे, याच्या पुढेही राहील आणि आजही तो जिवंत आहे. आणि हे ठेवण्याचं काम या संस्थाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी साई आयुर्वेदचं प्रशासन, साई आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य, सर्व अध्यापक वर्ग आणि सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी मुद्दाम धन्यवाद देतो. आपण पाहता कॉन्ट्रीब्युशन ऑफ चरक इन रिसर्च. एका विद्यार्थिनीने फार सुरेख व्याख्यान दिलं, सगळ्यांनीच दिलं तसं. त्याच्यामध्ये काही मी नावं सांगतो, मला वाटतं नावं माहीत नव्हती. नंबर आहे, नंबर 10, नंबर 21, नंबर 14 असे काहीतरी नंबर आहेत. मी मुद्दाम नावं लिहिलेली, कारण नावं लिहिलेली परत हा माझा हा तुझा होतो, जसं पार्सल तिथं राहत नाही. म्हणून नंबरिंग मी जे नंबर काढलेले आहेत ते त्या विद्यार्थ्यांना दिलेला जो नंबर आहे, सिरियल नंबर, त्या सिरियल नंबरचे मार्क आहे. तर खरोखर विद्यार्थ्यांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं. एका मुलीने पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत कल्पस्थान सिद्धिस्थानातून. आता याच्यामध्ये बघा तुम्ही की टीचिंग मेथॉडॉलॉजी आहे, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, त्यानंतर आचार रसायन आहे, तुमचं रसायन चिकित्सा आहे, वाजीकरण चिकित्सा आहे. लोक असं म्हणतात की आयुर्वेदामध्ये रिसर्च आहे का नाही. सर देयर इज रिसर्च इन आयुर्वेदा. जो फाउंडर ऑफ आयुर्वेदा, मी आता तुम्ही आम्ही जो आयुर्वेदाचा अभ्यास करतोय हे आपण सामान्य लोक आयुर्वेदाचा अभ्यास करतो, आपल्याला परवानगी नव्हती. हु इज क्रिएटर ऑफ आयुर्वेदा? ब्रह्मा. ब्रह्मा, गॉड इज द क्रिएटर ऑफ आयुर्वेदा. And this Ayurveda is transformed from various stages. That is Ayurveda अवतरण, जे तुम्ही इतिहासामध्ये वाचा. या अवतरणामधून हा आयुर्वेद
is one type of research present in Ayurvedic science. दूसरा तुम्ही बघा, कार्यकारण भाव आहे. कार्यकारण भावामध्ये प्रतिज्ञा, हेतू, सिद्धांत हे तुम्ही वाचलेलं आहे. त्यानंतर विद्या, वितर्क, विज्ञानम जे क्वालिटीज आहेत रिसर्चरच्या, all these qualities are present researcher in Charak Samhita. So whatever qualities are present within modern science, they are in Ayurveda. म्हणून लोकांना सांगा आयुर्वेद ही चरक हा त्याच्यातला गॉड आहे, मेन आहे. आणि म्हणून हा विषय निवडताना चरकस्तू चिकित्सेचे विषय फार चांगल्या पद्धतीने निवडला आणि मुलांनी त्याला दादी तेवढ्या चांगल्या पद्धतीने दिली. दुसरा विषय होता वैदिक समत्व. सध्याच्या काळात एका मुलाने सांगितलं वॅक्सिनेशन नीड ऑफ नेशन. असं आज काळाची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे वैदिक समत्व आहे, त्या वैदिक समत्वामध्ये सुवर्णप्राशन हे लहान मुलांना दिलं जाणारं एक वेगळ्या प्रकारचं इम्युनिटी बूस्टर आहे आणि ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये 2-3 विषय सरांनी घेतले. खरं तर विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारे विषय होते आणि विद्यार्थ्यांनी विचार करून चांगले मत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मांडलेले. तिसरा विषय होता पंचकर्म. परंतु पंचकर्मामध्ये जर तुम्ही लास्ट लेक्चर ऐकलं असेल, अरुषी इज फ्रॉम विच कॉलेज आय डोंट नो, तिने सुद्धा एक वेगळा विचार मांडला स्पाच्या संदर्भामध्ये पंचकर्माच्या. म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म जे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण करतो ते संस्थांमध्ये, हॉस्पिटलमध्ये करतो, पण बाहेर लोक बोर्ड लावतात आयुर्वेदिक स्पा सेंटर, आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर. नो नीड. आपण आपलं कर्तव्य आपण जागरूक झाले पाहिजे आणि जागरूक होऊन त्याला विरोध केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे विचार मंथन या ठिकाणी साई करंडकाच्या माध्यमातून घडून आणण्याचं मोठं काम या साई रवींद्रने केलेलं आहे. मी परत एकदा या ठिकाणी त्यांचे धन्यवाद मानतो, त्यांचे आभार मानतो आणि मला बोलायला परवानगी दिली यासाठी. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्ष, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर साहेबराव गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मत व्यक्त करावे. उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सौ मीरा मॅडम, या कार्यक्रमाचे जे ऑब्झर्वर होते तिन्ही परीक्षेत, माझे मित्र डॉक्टर रवींद्र दिमदिमे सर, वीणा पाटील मॅडम, डॉक्टर एरमे मॅडम, इंगळे सर, देशमुख मॅडम, भारतीय विद्यापीठाचे पाटील मॅडम, पाटील सर, माझे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर या करंडकच्या निमित्ताने इंगळे सर आणि देशमुख मॅडम यांचं परत एकदा मी अभिनंदन करतो की साई करंडकाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजमध्ये या करंडकाच्या निमित्ताने मेलद्वारे पोहोचलेलो होतो आपण सगळीकडे. त्यातले 20-22 कॉलेज आपल्याकडे पार्टिसिपेट केले आणि मुद्दामच आपण परीक्षेत नेमताना अशा लोकांना नेमलं. आपण 5-6 वर्ष झालं 2च बॅच आपले बाहेर पडलेले आहेत आतापर्यंत. आपल्या परीक्षकांना आपली प्रगती दाखवायची होती आणि त्यांचे सजेशन आपल्याला पाहिजे होते. का म्हणजे दिमदिमे सर तर नेहमी बघतातच, ते दरवेळी बघतात, दरवेळी नवीन काहीतरी आपल्याकडे चेंजेस दिसतात आणि त्यांचा मार्गदर्शन आणि सल्ला आपण घेतच असतो. तसेच वीणा पाटील मॅडम सुद्धा गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबादला आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळा त्या आपल्या कमिटीत येऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या काही त्रुटी माहिती होते, त्यातलं आपण काही दुरुस्ती केलं, त्यांनाही आपल्याला दाखवायचं होतं. एरमे मॅडम सुद्धा नेहमी आपल्या कॉलेजचे, आपल्या ट्रस्टीशी संबंधित आहेत, त्यांनाही आपल्याला त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा सल्लाही आपल्याला हवं होतं आणि आपली प्रगती सुद्धा दाखवायची होती. खरं तर आपण 7 वर्ष झाले, 2016ला पहिली बॅच आपली प्रवेशित झाली, 2 बॅच बाहेर पडलं. सर म्हटल्याप्रमाणे आपण अजूनही बाल्यावस्थेत आहे. आपल्याला तुमच्या मार्गदर्शनाचीच खरंच गरज आहे आणि आमचे सहकारी हे करंडकाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर पोहोचलेलं आहे. मी तर सांगू इच्छितो, विद्यापीठाचे याच्या पुढे जे स्पोर्ट्स इव्हेंट आहे त्या स्पोर्ट्सच्या इव्हेंटने सुद्धा आपण महाराष्ट्रभर पोहोचणार. आपल्या ट्रस्टी साहेबांनी, मॅडमनी आपल्याला बरेच लाख रुपये खर्च करून आपल्याला ओपन जिम करून दिलेला आहे. त्या ओपन जिमचा उपयोग करून आपण MUHSचं इथं
स्पोर्ट्स इव्हेंट नक्कीच घेणार आहे. एवढंच या प्रसंगी बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. त्यामध्ये धन्यवाद. सर्वप्रथम मी स्टेजवर आमंत्रित करते सेकंड रनर दिव्या पांडुरंग गावडे, 3rd इयर. हॅलो. तर साई करंडकच्या 2 winners on 40 points and Bharati Vidyapith College of Ayurveda Pune with 1 winner 30 points. So आता यानंतर
जे या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर होतील त्याच्यावर ठरेल की हा करंडक नवीन कुठल्या कॉलेजकडे जाणार आहे की या 2 कॉलेजमध्ये रिटेन राहणार आहे. तर मी याच्यातलं पहिलं प्राइज म्हणजे थर्ड प्राइज ज्याला 15 पॉइंट्स आहे तर ते अनाउन्स करतोय. आपले माननीय जज डॉक्टर दिमदिमे सर यांच्याकडून हा निकाल माझ्या हाती आला. त्यानंतर थर्ड प्राइज म्हणजे सेकंड रनर अप फ्रॉम भारतीय विद्यापीठ संकेत दत्तात्रय गोरे 50 पॉइंट्स. संकेत दत्तात्रय गोरे फ्रॉम भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद पुणे. पहिला आता ट्विस्ट आहे की फर्स्ट प्राइज हॅविंग 50 रिवॉर्ड पॉइंट्स. उत्कंठाशी गेला लागलेले आहे. सो दिस प्राइज विल डिसाइड करंडक कोणाचा आहे. पहिला साई करंडक 2023 गोस टू भारतीय विद्यापीठ धन्यवाद. पुन्हा एकदा विजेत्यांचं अभिनंदन. खूप चुरशीची स्पर्धा यापुढेही व्हावी. परीक्षकांचे आभार, सर्वांचे आभार. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व पार्टिसिपेंट्सचे आभार, अभिनंदन. मला पुन्हा एकदा नमूद करायचं आहे ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाले त्यांनी स्वामी सरांकडे साईन करायची आहे. ज्यांचं राहिले त्यांनी, जे विनर्स आहेत त्यांनी स्वामी सरांना भेटून त्यांच्याकडे साईन करायचे. दमदार सोहळा, उत्साह आणि आनंद, आयुर्वेद विचार आणि
आणि सोबतच रंगीत छंद, झळकले अनेक विचार आणि दिसले अनेक रंग. विजेत्यांचे अभिनंदन मनपूर्वक आणि सुपूर्द तुमचा साईकरण. यानंतर इंगळकरांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आपल्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मीरा सूर्यवंशी मॅडम आणि प्राचार्य डॉक्टर साहेबराव गायकवाड सर यांनी सतत मार्गदर्शन केलं, सतत प्रोत्साहन दिलं. त्यांचे सर्वात प्रथम आभार या ठिकाणी मी मानतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले तिन्ही परीक्षक डॉक्टर रवींद्र धिमधिमे सर, HOD शारीरिक क्रिया विभाग, गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद, डॉक्टर वीणा पाटील मॅडम, विभाग प्रमुख स्त्रीरोग आणि प्रसूतीतंत्र विभाग, गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद, तसेच डॉक्टर शिल्पा येरमे मॅडम, विभाग प्रमुख शारीरिक क्रिया विभाग, SGR आयुर्वेद सेठ गोविंदजीरावजी महाविद्यालय सोलापूर यांचे परीक्षणाबद्दल आज वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. त्यानंतर ऑर्गनायझिंग कमिटीच्या माझ्या सहकारी डॉक्टर संगीता देशमुख मॅडम यांनी पण या सर्व वेळेमध्ये सहकार्य करत मार्गदर्शन करत हा पूर्ण कार्यक्रम शेवटपर्यंत नेण्यास मदत केली. त्यांचे पण आभार. विशेष आभार मला मानायचे जेवढं कौतुक झालं या स्पर्धेचं, या स्पर्धेसाठी जे विषय होते वगैरे सगळ्यासाठी, याच्यामध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गंभीरे मॅडम, डॉक्टर कानिटकर मॅडम यांनी पण आम्हाला विषय सुचवण्यासाठी, विषय देण्यासाठी मदत केली. त्यांचे पण विशेष आभार. त्याचबरोबर सर्व प्राध्यापकांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं, त्याबद्दल त्यांचे पण आभार. जे माझे व्हॉलेंटियर्स आहेत, कार्यक्रम मी जसं म्हटलं 26 तारखेनंतर आम्ही सुरुवात केली, पण एक 8-15 दिवसानंतर एक हात 2 हात काही पुरेनाच. मग आम्ही सर्वांची मदत मागितली, जे स्वतःहून आले, जे स्वतःहून जोडले गेले, ज्यांना शिकायला मिळालं. जसं दिमदिमे सर म्हणले की पुढच्या आयुष्यात तुम्ही काय सांगणार आहे, आम्ही नाही का फक्त टाइमपास केला, या गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी मदत केली. मला वाटतं हे लोक आयुष्यात काहीतरी शिकून गेले या करंडकाच्या माध्यमातून. तर माझे हे सगळे व्हॉलेंटियर्स जे पहिल्या दिवसापासून होते आणि जे शेवटी सगळे आले, त्यांचे पण विशेष आभार. हा कार्यक्रम करण्यासाठी फक्त एका अ स्तरावर किंवा ब स्तरावर काम करणारी मंडळीच महत्वाची नसते, तर इथे सगळ्या गोष्टी अरेंज करणं, या गोष्टींसाठी धावपळ करणं, आम्ही दिलेल्या गोष्टींचे रिक्वायरमेंट्स पूर्ण करणं, त्यासाठी महाविद्यालयाचा ऑफिस स्टाफ, महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वर्ग, आपल्या मेसचे सर्व कर्मचारी ज्यांनी यासाठी मदत केली, त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. माझे सगळे विद्यार्थी बाहेरून जे आलेले आहेत, संगमनेर, बीड, भारतीय विद्यापीठ आणि बाहेरचे जे विद्यार्थी ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला खूप मदत केली. जसं सर म्हणाले की तुम्ही आहात तर आम्ही आहोत, त्याप्रमाणे त्या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व पार्टिसिपेंट्सचे पुन्हा एकदा आभार. आणि सर्वांच्या प्रतिसादाने, सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम, ह्या सगळे इव्हेंट्स असेच पुढे चालू राहतील ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं आभार प्रदर्शन थांबवतो. धन्यवाद.